पण ती केस जिंकण्यासाठी सासवड मधला, पुण्यातला नाही नाही भारतातला बेस्ट वकील आणशील. मी ती केस लढता लढता माझ्या घरच्यांचं दिवाळं निघेल आणि तुला पोलिसात दिलं तर पुन्हा ती केस दाबून कसा तरी बाहेर निघून येशील. मी शांता आजीसारखं कुणाच्या तरी नाकावर उशी दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न करशील. नाही तुला राग खूप येतो ना, पण तो राग तू माझ्यावर तर काढू शकत नाहीस. मला नाही ना मारणार तू जयंत, कारण तुझं प्रेम आहे माझ्यावर. हो ना, प्रेम आहे ना तुझं माझ्यावर. जानू तू तू काय बोलतेस? हे काहीच खरं नाहीये जानू, काहीच खरं नाहीये. आवाज बंद. जयंत मला माहितीये मी जे काही बोलतेय ना हे सगळं काही खरं आहे. आठव ना, आठव किती जणांना किती त्रास दिलायस ते. तुला कळतंय ना जयंती काय करतेय ते. तू जसं माझ्यावर अत्याचार करून प्रेम करायचास ना, खोटं खोटं पण खरं, सच ह्यातल्या प्रत्येक गोळीने मी तुला ठार मारतीये. खोटं खोटं पण मनातून खरं. का का अशा साध्या कुटुंबातल्या साध्या घरातल्या मुलीशी लग्न केलंस? जर का तुला तिची माणसंच सहन होणार नव्हती, सांग ना का. अरे आमच्या दारात साधं कुत्र जरी आलं ना तरी त्याला हाड बोलत नाही आम्ही, शेळी पोळी घालतो. आणि अशा मुलीवर तिच्याच नवऱ्यासमोर गन धरून उभं राहण्याची वेळ आणलीयस तू. सांग ना कुठून आणू मी ही नीट? कसा घेऊ मी तुझा जीव? कसं मारू मी तुला? कितीही मोठी चूक केली ना तरी त्यांना मोठ्या मनाने माफ करायचे संस्कार केलेत ते माझ्या आई बाबांनी माझ्यावर. सांग ना जयंत, कसा जीव घेऊ मी तुझा? कसं मारू मी तुला? सांग. नको घेऊ जीव जानू, प्लीज मला सोडून दे प्लीज. हेच तर जयंत, तेच सोडायचंच आहे मला तुला. पण कसं कसं बाळ गेलं जयंत.